फ्लो आहे तो डिरेक्टली आपण कसं काय खाली आणू शकतो, राईट. सो दिस आर द थिंग्स विच वी हॅव टू टेक केअर. ह्या गोष्टींनीच आपल्याला दरवेळेस गाडी चालवायला पाहिजे. आणि ह्या 5 गोष्टी जर तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये गाडी चालवताना तुम्ही ठेवाल किंवा रोडवरती पायी चालताना जरी तुम्ही ठेवाल, so you will be much safe in the road. So please be a safe rider, जेणेकरून तुम्ही सेफ राहाल आणि इतर लोक सुद्धा सेफ राहतील. नेक्स्ट विथ इट वी हॅव अ रायडिंग गिअर्स. मेक शुअर की जेव्हा आपण अशा प्रकारे आपण लॉंग ड्राईव्ह वरती जातो आहोत की जिथे आपल्याला भरपूरशे फारसे काही लॉंग ड्राईव्ह वरती जायचंय, तर मेक शुअर की आपल्याला अशा प्रकारचे काही रायडिंग गिअर्स घालायला पाहिजे जेणेकरून तुम्ही सेफ राहू शकताय. जसं की मी सर्वात पहिले विचारलं होतं की आपण ब्लॅक कलरचं हेल्मेट, मोस्ट ऑफ द टाइम जेवढे पण काही लोक आहेत ब्लॅक कलरचं हेल्मेट घातल्याने सर्वांना माहिती असेल की त्याची व्हिजिबिलिटी पॉवर सर्वात कमी होते ऍट द नाईट टाइम, की जिथे आपल्याला व्हिजिबिलिटी प्रॉपर वे मध्ये पाहिजे. त्याचबरोबर जसे भरपूरसे लोक असे की 92% लोक असे आहेत की जस्ट बिकॉज ऑफ स्वेटिंग पर्पज, म्हणजे जास्त घाम येण्यामुळे ते हेल्मेट वेअर करणं प्रेफर करत नाही. पण आपल्याला हे विसरू जातं की आपल्याला हेल्मेट घाम का बरं जास्त येतोय, बिकॉज वी आर वेअरिंग दी डार्क कलर ऑर अ ब्लॅक कलर हेल्मेट, ज्याच्यानी आपल्या जे स्वेटिंगचा रेशो आहे तो जास्त होतो. कारण का सर्वांना माहित असेल की जेव्हा पण आपण डार्क कलर किंवा ब्लॅक कलरचे जर गोष्टी घातल्या तर ऑब्व्हियसली हीट जी आहे ती ऍब्झॉर्ब होते आणि त्याच्याने आपल्याला स्वेटिंग इश्यू जो आहे तो जास्त होतो. सो मेक शुअर आयडल रिस्पॉन्स असाच आहे की जेव्हा पण आपण हेल्मेट प्रेफर करतो ते ब्रँडेड क्वालिटीचे हेल्मेट घ्यायला पाहिजे. भरपूरशा वेळेस जेव्हा पण आपण हेल्मेट घ्यायचा विचार करतो यार बघा कुठे सिग्नलच्या खाली बसलेला आहे का कोणी, रोड साईड वरती कोणी बसलेला आहे का म्हणून, दॅट इज व्हेरी डेंजरस. कारण का जी गोष्ट आपल्या लाईफला सेव्ह करते या गोष्टी सोबत आपल्याला निग्लेक्शन्स ठेवायला नाही पाहिजे. इट इज अ व्हेरी डेंजरस थिंग. मेक शुअर की आपण एक ब्रँडेड क्वालिटीचे आणि प्रॉपर आयएसआय मार्कचेच हेल्मेट यूज करायला पाहिजे. हेल्मेट घेताना मेक शुअर की आपण व्हाईट कलर किंवा ब्राईट कलरचे हेल्मेट प्रेफर करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला स्वेटिंगचा आणि व्हिज्युअलिटीचा जो इश्यू आहे तो थोडाफार कंट्रोलमध्ये राहू शकतो. आणि प्रेफर्ड आहे की तुम्ही दरवेळेस फुल कव्हर्ड फेसच हेल्मेट वापरायला पाहिजे. देअर आर मच प्रोटेक्टिव्ह, राईट. नेक्स्ट आज दी सेकंड इम्पॉर्टंट पार्ट इन डे टू डे, म्हणजे लोकल रोडवरती जर तुम्ही चालवत असाल सिटी टू सिटी गोष्टीमध्ये हेल्मेट, देन इज दी ग्लव्स अँड थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट इज दी शूज, राईट. हेल्मेट बद्दल तर आपण बोललोच, त्यावर ग्लव्स आर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. कारण का जेव्हाही आपण खाली पडतोय तर सर्वात पहिले आपल्या हँडलवरतीच आपली गाडी रेस्ट होते आणि त्याच्यामुळे आपल्याला एक मेजर इंजरीज आपल्या फिंगर्सला म्हणजे आपल्या बोटांना होण्याचे चान्सेस ग्रो होतात. सो मेक शुअर की दरवेळेस आपल्याला फुल कव्हर्ड स्लीव्हचे ग्लव्स घालायला पाहिजे जेणेकरून आपल्या फिंगर्सला आपण प्रोटेक्ट करू शकू. अँड लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट इज दी शूज. मेक शुअर की स्लीपर्स आणि सँडल्स आपल्याला अवॉइड करायला पाहिजे कारण का ते आपल्या पायातून स्लिप होऊ शकतात आणि आपण प्रॉपर वे मध्ये आपल्या गाडीला कंट्रोल नाही करू शकत, राईट. सो मेक शुअर की आपल्याला शूज घालायला पाहिजे जेणेकरून आपण प्रॉपर कंट्रोल पण करू शकतो आपल्या गाडीला. आणि त्याचबरोबर जर गाडी स्किड झाली किंवा पडली आणि इव्हन तो आपल्या पायावरती पडली ती तर आपल्याला पायाला जास्त इजा होत नाही किंवा इंजरीज ज्या आहेत त्या फूट इंजरीज ज्या आहेत त्या जास्त होणार नाही. तर आयडल वे जेव्हा पण तुम्ही सिटी एरियामध्ये व्हेकल चालवताय, जेव्हा तुम्ही लांब नाही चालले आहात तर हेल्मेट कंपल्सरी आहे प्रॉपर ब्रँडेड क्वालिटीचं, दॅट टू विथ अँड व्हाईट कलर ऑर लाईट कलर. फुल कवर्ड ग्लव्स घालायला पाहिजे जेणेकरून आपण स्वतःलाही सेफ, आपल्या फिंगर्सला पण सेफ ठेवू शकतोय. अँड शूज. अँड लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज की मेक शुअर की ऍटलीस्ट टू व्हीलर चालवताना आपल्याला फुल स्लीव्हचे कपडे घालायला पाहिजे जेणेकरून गाडीवरून जर समजा आपण पडलो तर रोड आणि आपल्या बॉडीचा जो कनेक्ट आहे तो डिरेक्टली होणार नाही. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीची जर काळजी केली तर ऑब्व्हियसली आपले जे काही इंजरीज आहेत किंवा फेटलिटीज आहेत किंवा ऍक्सिडेंट होण्यानंतर डेथ होण्याचे जे रेशो आहेत ते ऑब्व्हियसली कमी होतील. सो प्लीज बी अ सेफ रायडर. डिस्टन्स डू नॉट मॅटर की चला मी अर्धा किलोमीटरच चालत हेल्मेट घालायची गरज नाही, अजिबात नाही. Even though we are going for a half a kilometer, we have to wear a helmet. So distance is a not important factor. Our safety is the most important part to be safe on the road. So please be a safe rider and do wear helmet and all the protective gears day-to-day basis. Next, we are having the riding gears.
रायडिंग पोस्चर ज्याला आपण म्हणतो, की भरपूरशा वेळेस लोकांचं एक म्हणणं राहतं की आपण जेव्हा गाडी चालवतो किंवा टू व्हीलर चालवतो तर आपल्याला बॅक पेन होत राहतात किंवा इट इज व्हेरी हजार्डस किंवा आपल्याला स्पायनल कॉर्डचे स्लिप डिस्क होत राहतात. ह्या साईडच्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये होत राहतात. पण आपण एक गोष्ट विसरून जातो की आपण प्रॉपर वे मध्ये टू व्हीलर वरती बसत नाही, आणि त्याच गोष्टींमुळे आपलं जे बॅक पेन होणं चालून जातं किंवा आपलं स्लिप डिस्क होण्याचे चान्सेस ग्रो होतात किंवा आपल्या पायाला जास्त त्रास होणं चालू होतं. तर दिस इज द प्रॉपर रिझन की जिथे आपण प्रॉपर वे मध्ये जर बसत गेलो तर होऊ शकतं की आपल्याला ह्या ज्या काही फिजिकल हेल्थ इश्यूज आहेत ह्या कमी होतील. राईट. सर्वात मेन आईज जे आहे ते आपल्याला स्ट्रेट ठेवायचे. भरपूरसे लोक खाली बघून चालतात ज्याच्याने आपला रोड व्ह्यू आणि बॅलन्सिंग सुद्धा प्रॉपरली राहत नाही. त्याचबरोबर शोल्डर रिलॅक्स ठेवायचे आहेत. एल्बो जे आहेत भरपूरसे जर असं स्ट्रेट करून चालवतात, दॅट इज ऑल्सो व्हेरी रॉंग, जेणे तुम्हाला टर्निंगला प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस ग्रो होतात. राईट. इट मस्ट बी लिटिल टिल्टेड की जेणेकरून तुम्ही प्रॉपर वे मध्ये टर्न घेऊ शकतात. हिप जे आहे आपलं जे स्लांट सीट असतंय त्या सीटला थोडं बॅक साईडला त्या साईडला आपल्याला बसायला पाहिजे, जिथे आपला स्लांट एरिया राहतो थोडा सीटचा, जेणेकरून मुवमेंट ऑफ दी बॉडी जी आहे ती फारशी होत नाही आणि आपण एक प्रॉपर सेफ वे मध्ये बसू शकतो. तर दिस इज द प्रॉपर स्पायनल कॉर्ड. जेव्हा पण आपण बसतोय भरपूरसे लोक बेंड होऊन बसतात खाली टू व्हीलरवर, त्याच्याने जे हादरे बसतात ते डिरेक्टली आपल्या स्पायनल कॉर्डला बसतात, जेणेकरून आपल्याला स्लिप डिस्क होण्याचे चान्सेस ग्रो होतात. वी हॅव टू स्टे स्ट्रेट. आपल्याला सरळ बसायचं आहे जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अवॉइड होतात, आणि स्टिफ मध्ये बसायचं आहे. वी हॅव टू डोंट सिट स्टिफ. आपल्याला रिलॅक्स वे मध्ये बसायला पाहिजे. राईट. त्याचबरोबर फीट आपले पाय जे आहे ते 80% आपल्या फुट रेस्ट वरती पाहिजे. जस्ट 20% ज्याने आपण गिअर आणि ब्रेक आपले प्रॉपर अप्लाय करू शकतो. राईट. 80% आपला फुट रेस्ट वरतीच राहायला पाहिजे. नीज किंवा गुडघे ज्याला आपण म्हणतोय ते बसताना आपले भरपूरसे लोक अपार्ट करून बसतात किंवा साईडला फाकवून बसतात अशा प्रकारे, किंवा अपार्ट करून बसतात. त्याच्यामुळे आपलं बॅलन्सिंग प्रॉपरली होत नाही. आणि येस, जेणेकरून जर एखादी व्हेकल जवळून जर गेली आपल्या तर होऊ शकते एक मेजर इंजुरीज आपल्या गुडघ्यांना सुद्धा होऊ शकते. म्हणून जेव्हा पण टू व्हीलर चालवतात, बाईकची जर गोष्ट केली तर आपल्या पेट्रोल टँकला स्टिक करून आपले गुडघे किंवा नीज ठेवायला पाहिजे. आणि त्याचबरोबर जर स्कूटर चालवत असाल तर आपले जे सीट असतं त्याला स्टिक करून आपले पाय ठेवायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही सेफ राहू शकाल. राईट. सो दिस इज अन प्रॉपर वे ऑफ सिटिंग ऑन द बाईक. हँड ग्रिप जेव्हा पण आपण ग्रिपर पकडतो, भरपूरसे जण ऍट द एंड ऑफ दी व्हेकलला पकडतात. त्याच्याने काय होतंय, ऑब्व्हियसली गाडी जेव्हा स्किट होते तर सर्वात पहिले ती रेस्ट होते आपल्या हँड्स वरती आणि मेजर इंजुरीज आपल्या हातांना होऊ शकतात. आणि राईट, ते जर आपण साईडला पकडलं तर आपलं ब्रेकिंग जे आहे त्याला सुद्धा आपण प्रॉपर वे मध्ये ब्रेक अप्लाय करू शकत नाही. हॅलो. ते जर आपण ग्रिपरच्या सेंटर मध्ये जर पकडलं तर आपल्याला गाडी पडल्यावरती जास्त लागणार पण नाही. हॅलो सर, सॉरी टू इंटरप्ट यू. थोडासा तर तुमचा आवाज ब्रेक होतोय. जर असं माईक जर तुम्ही जवळ घेतलं तर क्लिअर थोडासा ऐकू येईल सर. बरोबर, ठीक आहे. थँक्स. ओके. राईट. सो विथ इट वी विल बी डुईंग की जेव्हा पण आपण हात अशा प्रकारे ठेवतो तो मेक शुअर की आपल्याला सेंटर मध्ये हात पकडायला पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या हाताला प्रोटेक्ट करू शकू. राईट. आणि नेक्स्ट इज दी फोर व्हीलर रायडिंग गिअर्स. जेव्हा पण आपण फोर व्हीलरची जर पोस्चरची गोष्ट केली तर मेक शुअर की सेंटर आपल्या सीटच्या सेंटरला आपले हिप ठेवायला पाहिजे. बॅक साईडला जिथे बॅक सीट असतं तिथे आपल्याला टच करून आपली बॅक ठेवायला पाहिजे आणि नेक रेस्ट राहायला पाहिजे आपल्या व्हेकल मध्ये, जेणेकरून इव्हन तो जर्क लागला किंवा हदरा जोराचा बसला तर आपल्या मानेला किंवा पाठीला जास्त इंजुरीज होण्याचे चान्सेस जे राहतात ते कमी होतात. राईट. त्याचबरोबर आपले नीज जे थर्ड अँड सेकंड नंबरचा पार्ट आहे, नीज आणि आपले जे फीट आहे थोडे टिल्टेड ठेवायला पाहिजे आणि थोडेसे रिलॅक्स ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपण प्रॉपर वे मध्ये आपले कंट्रोलिंग जे आहे ते युटिलाइज करू शकू. राईट. सीट बेल्ट विच इज अ सिक्स मेजर पार्ट. जेव्हा पण आपण फोर व्हीलर मध्ये बसतोय तर मेक शुअर की आपल्याला सीट बेल्ट लावायलाच पाहिजे. द सीट डू नॉट मॅटर की जिथे आपण ड्रायव्हिंग सीट वरती बसलोय किंवा को ड्रायव्हरच्या सीट वरती बसलोय किंवा बॅक साईडला बसलोय, it does not matter, but we have to wear seat belt whenever we are placed in a car. भले तुम्ही मागे बसा, को ड्रायव्हरच्या सीट वर बसा,
तरी सुद्धा आपल्याला सीट बेल्ट लावूनच आपली गाडी, नॉट वेअरिंग अ सीट बेल्ट नियर अबाउट 19% रेशो आहे की जिथे डेथ रेशो इन्क्रीज होतात. म्हणजे जर आपण ग्लोबल सिनारिओची जर गोष्ट केली जिथे 13.5 लाख लोकांची डेथ होते, त्याच्यामध्ये 4 व्हीलर मध्ये जस्ट 19% जे आहे ते नॉट वेअरिंग ऑफ सीट बेल्ट आहे. राईट, आणि इट इज ऑल्सो ह्यूज फिगर इफ यू विल कॅल्क्युलेट. राईट, सो प्लीज डू वेअर seat belt and do wear helmet whenever you are on the 2-wheeler and a 4-wheeler. Having BTLF ज्याला आपण म्हणतो ब्रेक चेक, टायर चेक, फ्यूल इंडिकेशन अँड लाईट चेक. जेव्हा आपण फर्स्ट टाइम आपण घरातून बाहेर निघतोय आपली व्हेकल घेऊन, तो मेक शुअर की आपल्याला या चारही गोष्टी आपल्याला चेक करायला पाहिजे, जेणेकरून आपण ब्रेक प्रॉपरली इन इमर्जन्सी सिच्युएशन प्रॉपर आहे का नाही, टायर मध्ये एअर प्रेशर किंवा टायर कंडिशन चांगली आहे का नाही ते चेक करायला पाहिजे. फ्यूल डेस्टिनी पर्यंत पोहोचण्यासाठी ते चेक करायला पाहिजे. त्याचबरोबर लाईट, जसं आपण फ्रंट लाईट बघताना अपर अँड डिपर लाईट आपले प्रॉपर वर्किंग कंडिशन मध्ये आहे का नाही ते चेक करायला पाहिजे. त्याचबरोबर बॅक लाईट ज्याला आपण टेल लाईट सुद्धा म्हणतो किंवा ब्रेक लाईट म्हणतो, राईट, ते वर्किंग कंडिशन मध्ये आहे का नाही ते चेक करायला पाहिजे. ओके, रिव्हर्स लाईट आपण त्याच वेळेस चेक करू शकतोय. नेक्स्ट आधी इमर्जन्सी सिच्युएशन्स मध्ये या गोष्टी तुम्हाला सेफ ठेवू शकतील आणि इतर पब्लिक सुद्धा आणि आपली फॅमिली सुद्धा सेफ राहतील. सो हॅव्हिंग फॅक्ट्स ऑफ अल्कोहोल, राईट. भरपूरशे लोक म्हणतात की यार ठीक आहे मी गाडी चालू शकतो इन प्रॉपर वे मध्ये, बट इन दॅट वे ओनली जेव्हा पण आपण अल्कोहोलचं कन्झ्युम करतो, त्या सर्वांना माहिती अल्कोहोल जे आहे ते लिक्विड फॉर्म मध्ये असतंय. त्याचबरोबर लिक्विड फॉर्म जे आहे ते आपल्या ब्लड मध्ये डिझॉल्व्ह होऊन डिरेक्टली आपल्या थिंकिंग अँड व्हिजिबिलिटी पॉवर वरती ते इम्पॅक्ट करते. जर अशा प्रकारचे आपण शेमलेस थिंग्स रोड वरती करत गेलो तर होऊ शकतंय की आपण सुद्धा आपली लाईफ, जे आपले गोल्स होते, आपले पेरेंट्सचे जे काही बॅकबोन होण्याचा प्लॅन करत होतो आपण ऍट द टाइम ऑफ रिटायरमेंट, किंवा इट इज अन प्रेस्टिज इश्यू ऑल्सो, राईट, की आपल्याला आपलं स्टेटस, आपल्याला एक डिग्निटी बनवायला भरपूरशी वेळ लागते ह्या सोसायटीमध्ये. पण अशा प्रकारच्या काही एकदम ड्रास्टिकली हिलेरियस थिंग्स आपण जर करत गेलो डे टू डे लाईफ मध्ये, इट विल बी अ ट्रेमेंडस थिंग विच यू आर डुईंग, राईट. इट इज अ व्हेरी शेमफुल थिंग. अशा प्रकारे जर आपण ड्रिंक अँड ड्राईव्ह करत गेलो तर आपण आपली लाईफ तर वेस्ट करतोच आहे, पण त्याचबरोबर जे इनोसंट पीपल जे रोडवरती आहेत त्यांची सुद्धा आपण काळजी करत नाही. त्याचबरोबर जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा आपण विचार करत नाही. सो प्लीज बी अ सेफ रायडर्स. भरपूरशी लोक असं म्हणतात की यार चला मी काहीतरी आज अल्कोहोल कन्झ्युम केलं तर काहीतरी खातो त्याच्यासोबत, आय विल हॅव सम मंचिंग्स विथ इट, तर त्याच्याने अल्कोहोलचा रेशो थोडा कमी होईल. पण अशाने काहीही होत नाही. भरपूरशे लोक हे म्हणतात की चला आपण एक ग्लास बिअरचा तर पिलाय, आय कॅन ड्राईव्ह इट इन अ प्रॉपर वे. नो, बट इट ऑब्व्हियसली डू डिफरंट काइंड ऑफ ऍटिट्यूड चेंज होतात आपले ते ड्राईव्ह करताना. त्याचबरोबर भरपूरशे लोक हे पण म्हणतात की चला आज थोडीशी जास्त घेतली तर आय विल हॅव अ कॉफी, एनर्जी ड्रिंक, जेणे अल्कोहोलचा रेशो कमी होईल. माय डिअर फ्रेंड्स, असं काहीही होत नाही. प्लीज प्रोटेक्ट युअर सेल्फ अँड युअर फॅमिली मेंबर्स ऑल्सो, because they are the most important parts in our life, right. भरपूरशा वेळेस आपण म्हणतो की सोसायटीमध्ये आपल्याला डिग्निटी क्रिएट करायची, पण तीच डिग्निटी अशा शेमलेस थिंग्स मुळे आपण घालवू शकतो, राईट. जस्ट थिंक ऑफ वन थिंग की अशा प्रकारचा काही इन्सिडेंट झाला आपल्यासोबत आणि त्याचबरोबर आपण हँडिकॅप होऊन घरी बसलोय आणि आर नेबरहुड, जे आपले पडोसी ज्याला म्हणतो किंवा आपले बाजूची ज्याला शेजारी ज्याला म्हणतो, त्यांना द मोस्ट इम्पॉर्टंट फ्रेंड्स आपले, असा काही इन्सिडेंट झाला तर त्यांना फार मजा वाटते, राईट. असेच आपल्या पेरेंट्स कडे येतात, दे स्पीक, अरे तुमचा मुलगा किंवा मुलीचा ऍक्सिडेंट झाला, ही हँडिकॅप, त्याचे पाय गेले, राईट. आणि मी हे पण ऐकलं की ते ड्रिंक अँड ड्राईव्ह करत होता म्हणून. डू यू थिंक ही गोष्ट आपण जेव्हा आपल्या बेडरूम मध्ये हँडिकॅप होऊन बसलोय तर इट विल बी वर्थवाईल टू लिसन इट, राईट. सो प्लीज बी अ सेफ रायडर. जस्ट विचार करा की आपल्या पेरेंट्सला सुद्धा असे शब्द ऐकायला कसे वाटेल म्हणून. इट इज अ व्हेरी डेंजरस थिंग विच यू आर डुईंग ऑन दी रोड. सो प्लीज बी अ सेफ रायडर. कधीही ड्रिंक अँड ड्राईव्ह करून आपल्याला गाडी नाही चालवायला पाहिजे. जर अशा काही सिच्युएशन मध्ये आहोत आपण तर मेक शुअर की आपण ऑटो किंवा कॅब किंवा आपला एखादा प्रॉपर फ्रेंड जो आहे त्याला बोलून आपण जाऊ शकतोय. बट प्लीज डू नॉट ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि लेट others also don't drink and drive.
जर अशा प्रकारे तुमचा मित्र जर तुम्हाला घेऊन गाडी चालवत असेल तर प्लीज त्याच्यासोबत तुम्ही जायला नाही पाहिजे आणि त्यालाही सुद्धा गाडी चालवू नका देऊ. सो प्लीज बी अ सेफ रायडर. त्याच्याने तुम्ही सुद्धा सेफ राहू शकताय आणि आपण आपली पुढची जी लाईफ आहे ती सुद्धा प्रॉपर वे मध्ये सेफ ठेवू शकतो. सो प्लीज बी अ सेफ रायडर. डू नॉट ड्रिंक अँड ड्राईव्ह. आणि आताच्या डेट मध्ये तर ड्रास्टिक चार्जेस सुद्धा किंवा फाईन ज्याला म्हणतो ते सुद्धा आहे. फर्स्ट टाइम आपण ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये कॉट केलं तर इट इज नियर अबाउट 5,000 आणि 6 मंथची प्रिझन सुद्धा होऊ शकते आपल्याला, राईट. आणि जर सेकंड 10,000 रुपीज गेट इन्क्रीज. म्हणजे फर्स्ट इयर 5,000, सेकंड टाइम जर परत आपल्याकडनं अशी चुकी झाली तर 10,000, त्याचबरोबर थर्ड टाइम जर केली तर 20,000. अँड येस द प्रिझन ऑल्सो गेट इन्क्रीज. सो प्लीज बी अ सेफ रायडर. कधी सुद्धा ड्रिंक अँड ड्राईव्ह आपल्याला करायला नाही पाहिजे. नेक्स्ट इज दी पेडिस्ट्रियन, राईट. जसं मी पहिले तुम्हाला बोललो होतो की जेव्हा पण आपण पायी चालतो तेव्हा सुद्धा आपल्याला तेवढंच कॉन्सन्ट्रेट राहायला पाहिजे आपल्या पायी चालण्यावरती किंवा रोडवरती. भरपूरसे लोक अनकंट्रोल वे मध्ये रोड क्रॉस करतात. जसं की आपण बघतो की जेव्हा पण आपल्या रोड क्रॉस करताना एखादी गाडी जवळ येत आहे तरी सुद्धा आपण तिला असा हात दाखवतो. का बरं? तुम्हाला वाटतं की असा हात दाखवल्याने त्या जो गाडी आहे त्या आपल्या हाताने बघून थांबेल एकदम, की आपल्या हातामध्ये काही शक्तिमानची पॉवर येऊन जाते की जेणेकरून ती गाडी ऑटोमॅटिकली थांबते. शक्तिमान आहे त्याचे. इव्हन ड्रायव्हर अटकवले गाडी थांबवून. होऊ शकतं की आपल्या जेव्हा पण आपण अशा प्रकारचा हात दाखवतोय तर लक्ष आपल्या हाताकडे किंवा आपल्याकडे नसेल किंवा रोडवरती नसेल, तो पण मोबाईल मध्ये बिझी असू शकतोय किंवा तो पण इकडे तिकडे बघण्यात बिझी असू शकतोय, राईट. होऊ शकते की अशा प्रकारे आपला एक मेजर ऍक्सिडेंट तिथे होऊ शकतोय जर अशा प्रकारचे अनकंट्रोल वे मध्ये जर आपण रोड क्रॉस करू. नेक्स्ट इज अनकंट्रोल वे मध्ये जर आपण जसं भरपूरशा वेळेस ग्रुप मध्ये राहतो आणि आपण बाईक चालताना आपल्या फ्रेंड सोबत मारत चालतो, दॅट इज ऑल्सो एक प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन तुम्ही रोडवरती ठेवत नाही, राईट. नेक्स्ट इज की आपण सेलफोन वरती बोलत राहतोय त्यावेळेस पण आपलं प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन पायी चालताना राहत नाही. गाणे ऐकत चालतोय आपण सेलफोन वरती, राईट. दिस आर द थिंग्स की अशा वेळेस जर आपण अनसेफ वे मध्ये जर आपण आपली अनकंट्रोल व्हेकल सुद्धा तुमच्याकडे येतील आणि तुम्ही अशा प्रकारच्या जर काही निश्चित वे मध्ये असाल की जिथे आपण सेलफोन वरती बोलतोय किंवा ग्रुपमध्ये डिस्कशन करतोय तर तुमचं लक्ष सुद्धा त्या व्हेकल कडे जाणार नाही आणि होऊ शकतं एक मेजर ऍक्सिडेंट किंवा फेटॅलिटीज तिथे होऊ शकत आहे. सो प्लीज बी अ सेफ रायडर आणि प्लीज बी अ सेफ पेडेस्ट्रियन. की जेव्हा पण आपण पायी चालतो तर आपल्या सेलफोनचा किंवा ग्रुपमध्ये डिस्कशन करत किंवा मित्रांसोबत पायी बोलताना आपल्याला बोलत नाही चालायचंय रोडवरती, राईट. त्याचबरोबर जेव्हा पण आपण रोड क्रॉस करतो तो मेक शुअर की आयडल वे की जिथे सिग्नल आहे आणि झेब्रा क्रॉसिंग आहे आणि रेड कलर असेल ज्या सिग्नलचा त्या सिग्नलवरून आपल्याला क्रॉस करायला पाहिजे किंवा झेब्रा क्रॉसिंग आहे तिथून क्रॉस करायला पाहिजे जेणेकरून आपण डे टू डे लाईफ मध्ये सेफ राहू शकतो. जस्ट बिकॉज ऑफ पेडिस्ट्रियन म्हणजे पायी चालणाऱ्याची जर संख्या आपण बघितली तर 13.5 लाख मधनं नियर अबाउट 23% जे आहेत ते फेटॅलिटीज ड्यू टू अनकंट्रोल वे मध्ये आपण रोडवरती पायी चालण्यामुळे, राईट, किंवा अनकॉन्सन्ट्रेटेड वे मध्ये आपण पायी चालण्यामुळे राहतोय. जस्ट बिकॉज ऑफ इट 23% लोकांची डेथ होते इन 13.5 lakhs ग्लोबलीची जर गोष्ट केली. त्याचबरोबर इंडियन सिनारिओ जर आपण बघितला तर डेली बेसिसवरती प्रत्येक दिवसाला 414 लोकांची डेथ होती इन पर डे. एका दिवसामध्ये 414 पीपल्स आर डाईंग इन अ सिंगल डे इन इंडिया. त्याच्यात जर थोडं अजून डीप मध्ये जर आपण चेक केलं तर नियर अबाउट एव्हरी 4 सेकंड म्हणजे प्रत्येक 4 सेकंदाला कोणी ना कोणी कुठे ना कुठे डेथ होत आहे इन इंडिया. जस्ट थिंक द वास्ट सिनारिओ ऑफ डेथ रेशो इन रोड ऍक्सिडेंट्स की जिथे प्रत्येक 4 सेकंदाला कोणी ना कोणी आपली लाईफ वेस्ट करत आहे किंवा त्यांची लाईफ एक्सपायर होत आहेत इन रोड सिनारिओज. जस्ट थिंक ऑन इट की अशा प्रकारच्या गोष्टी आपल्यासोबत नाही घडायला पाहिजे जेणेकरून आपण आपली पूर्ण लाईफ जी आहे ती एक प्रॉपर अँड स्टेबल वे मध्ये राहू शकतो. नेक्स्ट इज की जेव्हा पण तुमच्यासोबत कोणी लहान मुलगा असेल जेव्हा तुम्ही पायी चालत असाल तर मेक शुअर की आपल्याला त्याचा हात धरूनच रोड क्रॉस करायला पाहिजे, राईट. कधीही त्याचा हात सोडायला पाहिजे नाही जेणेकरून तुम्ही सेफ राहाल आणि स्मॉल जो छोटा किड आहे जो मुलगा आहे तो सुद्धा सेफ राहील. दिस इज कॉल्ड अँड सी थिंग कॅन डू. जेव्हा पण आपण रोड क्रॉस
क्रॉस करतो तर आपल्याला ह्या गोष्टीचा युटिलाइज करायचा आहे की वी हॅव टू सी, थिंक अँड डू. सर्वात पहिले आपल्याला बघायचं आहे की वी आर सेफ टू क्रॉस दी रोड ऑर नॉट. देन वी हॅव टू थिंक इट इज ओके टू डू सच काइंड ऑफ की मी थांबू की मी जायला पाहिजे म्हणून. आणि त्याचबरोबर डू व्हॉट एव्हर द सेफ इश्यू, सेफ रिझन आहे त्या गोष्टीने आपल्याला पुढे जायला पाहिजे. राईट. सो प्लीज बी अ सेफ रायडर. डू नॉट डू सच काइंड ऑफ थिंग्स जेणेकरून आपण स्वतःचीच लाईफ जी आहे आपली वेस्ट करू म्हणून. Next with it we are having the speed limit, right? जेव्हा पण आपण रोडवरती असतो सर्वात पहिले लोकांना असं वाटतंय की स्पीड लिमिट जो आहे तो फक्त जिथे छोटा रोड असतोय किंवा गर्दीचा एरिया असतोय त्याच ठिकाणी आपल्याला स्पीड लिमिटला महत्व द्यायला पाहिजे. तर असं बिलकुल नाही. तर मेक सिटी एरियामध्ये जेव्हा पण आपण राहतोय तर आपल्याला 50 किंवा लेस देन 50च्या स्पीडनी गाडी चालवायला पाहिजे. राईट. जेणेकरून आपले लिव्हिंग चान्सेस किंवा आपले सर्व्हायव्हल रेशो जे आहे ते नियर अबाउट 80 चान्सेस राहतात जर आपण 50 किंवा लेस देन 50च्या स्पीडनी चालवत गेलो गाडी सिटी एरियामध्ये आणि एखादा जर ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस झाले तर नियर अबाउट 80% चान्सेस राहतात की आपण सर्व्हाइव्ह राहू शकतो. तेच जर आपण सिटी एरियामध्ये 65 अँड अबावच्या स्पीडनी जर आपण गाडी चालवत गेलो तर नियर अबाउट 80% चान्सेस राहतात की आपला डेथ होऊ शकतो. वी विल बी डेथ ऍट द टाइम ऑल्सो. So now your life is in your own hand. So please be a safe rider. Do not overspeed because exceeding of speed म्हणजे ऑब्व्हियसली जेवढे पण काही मेजर ऍक्सिडेंट होतात तुम्ही सुद्धा नोटीस केला असेल की इट इज ड्यू रिस्पेक्ट टू ओव्हर स्पीडिंग ओनली. राईट. सो प्लीज बी अ सेफ रायडर. आता ऑल द थिंग्स विच आर रिगार्डिंग टू दी स्पीड इट इज ऑब्व्हियसली इन आवर ओन हँड्स. ते आपल्याच हातामध्ये आहे. आपण जर आपली लाईफ स्वतःहून डेंजर झोन मध्ये टाकायची इच्छा आहे तर यू कॅन एक्सीड युअर स्पीड अबाउट 65 and have a death ratio in your own hands by 80%. So please be a safe rider जेणेकरून तुम्ही सुद्धा सिटी एरियामध्ये सेफ राहाल आणि इतर लोकांना सुद्धा तुम्ही सेफ ठेवू शकता. त्याचबरोबर जर आपल्याला एवढीच अग्रेशन म्हणजे हाय स्पीड मध्ये गाडी पॅशन आहे तर देर आर मेनी क्लब्स की जिथे आपण स्टंटचे पॅशन आपलं क्रिएट करू शकतोय किंवा करू शकतोय किंवा ते भरपूरशे इंडियामध्ये असे रेसिंग ट्रॅक्स आहे की तिथे हाय स्पीड मध्ये सुद्धा आपण बायकिंग करू शकतोय. बट इन अ लोकल रोड और हायवे एरिया जर आपण अशा प्रकारची स्टंट किंवा हाय स्पीड मध्ये गाडी चालवत गेलो तर होऊ शकतं की आपली डेथ रेशो 80% इन्क्रीज होऊ शकते. सो प्लीज बी अ सेफ रायडर. कधीही अशा प्रकारच्या सिनारिओज मध्ये आपल्याला ओव्हरटेक आपल्याला स्पीड ठेवायला नाही पाहिजे जेणेकरून आपली लाईफ जी आहे ती आपण प्रॉपरली आणि सेफ वे मध्ये नाही ठेवू शकत. नेक्स्ट वी आर हॅव्हिंग दी गॅपिंग डिस्टन्स. मेक शुअर की जेव्हा पण आपण भरपूरशा वेळेस तुम्ही हे बघितलं असेल की जेव्हा पण आपण हायवे वरती किंवा सिटी एरियामध्ये चालतो एकदम चिटकून गाडी चालवतो ज्याच्याने पुढच्या फ्रंट व्हेकलनी जर इमर्जन्सी ब्रेकिंग अप्लाय केलं तर होतात की मागून अजून 2-3 व्हेकल त्याला डॅश होतात. सो व्हॉट इज द रिझन? तर सेम आहे की जेव्हा आपण फर्स्ट एरिया जो एकदम इमर्जन्सी ब्रेक करतो आपला जो गॅप राहतो दोन गाड्यांच्या मध्ये जो स्पेस मार्जिन जी ठेवायला पाहिजे आपल्याला ती आपण प्रॉपरली ठेवत नाही आणि आपल्याकडे तेवढा वेळ भेटत नाही की आपण आपली गाडी त्या वेळेमध्ये कंट्रोल करू शकतो. आणि त्याचमुळे आपली व्हेकल जी आहे आपल्यासोबत मागून आपल्यासोबत येणारे ते सुद्धा मागून आपल्याला डॅश करत राहत आहे. राईट. सो अशा गोष्टींना अवॉइड करण्यासाठी वी हॅव टू युटिलायझिंग द 2 सेकंड स्पेस मार्जिन गॅप. हे सिटी एरियामध्ये साठी आहे की जेव्हा पण आपण टाउन मध्ये किंवा सिटी एरियामध्ये चालतोय तो 2 सेकंडचा गॅप आपल्याला आपल्या 2 व्हेकल मध्ये पुढच्या आणि आपल्या व्हेकल मध्ये ठेवायला पाहिजे. आता हे आपण टाइम मध्ये कावर कॅल्क्युलेट करतोय कारण का आपण आपल्या गाडीच्या बोनेट वरती फुटपट्टी किंवा मीटर टेप तर घेऊन नाही बसू शकत. राईट. की आपण एवढा डिस्टन्स ठेवायला पाहिजे. सो इट इज काउंटेड इन सेकंड्स ऑर अ टाइम. तर हे कसं करू शकतोय तर मेक शुअर की एक पुढची गाडी जी आहे एक स्टेशनरी ऑब्जेक्ट आपल्याला तिथे आयडेंटिफाय करायचं आहे. जसं काही तुमचं होऊ शकतंय की आपले रोड सायनेजेस स्टँडी असू शकतंय, ट्रॅफिक लाईट असू शकतोय ऑर एल्स फ्लायओव्हर असू शकतो. एक स्टेशनरी ऑब्जेक्ट जो नॉन मुव्हिंग आहे. समोरची गाडी तुमच्या त्या ऑब्जेक्ट पर्यंत जर रीच झाली तर त्यावेळेस आपल्याला म्हणायचं 1001 आणि 1002. जर 1002 म्हणण्यापर्यंत आपण त्या स्टेशनरी ऑब्जेक्ट किंवा त्या रेफरन्स लाईन पर्यंत पोहोचलो तर इट्स ओके की आपल्या ज्या 2 व्हेकल मधला जो गॅप आहे तो प्रॉपरली आहे आणि आपली गाडी जर इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये सुद्धा प्रॉपर वे मध्ये कंट्रोल करू शकतो.
तेच जर तुम्ही त्या रेफरन्स लाईनच्या पुढे किंवा त्या ऑब्जेक्टच्या जर पुढे गेले 1002 म्हणण्यापर्यंत, तो होऊ शकतं की आपली स्टॉपिंग किंवा गॅपिंग डिस्टन्स जो आहे तो प्रॉपर नाहीये. तर फॉर सेम वी हॅव टू डिएक्सलरेट आर, म्हणजे स्पीड थोडा कमी करायचा आहे आणि द सेम प्रोसेस आपल्याला परत कंटिन्यू करायची. दिस इज फॉर अ सिटी एरिया. तेच जर आपण हायवे वरती किंवा बॅड वेदर कंडिशन मध्ये गेलो तर इट गोज टू 3. प्लीज युटिलाइज दिस थिंग की इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये तुमच्याकडे भरपूरसा वेळ राहतो, जेणेकरून आपली गाडीची आहे ते प्रॉपर वे मध्ये कंट्रोल करू शकतो. दिस इज कॉल्ड अँड 2 सेकंड स्पेस मार्जिन गॅप. प्लीज एकदा प्रॅक्टिकल वे मध्ये जेव्हा तुम्ही गाडी चालवाल, रोड वरती गेल्यावरती आज, तर ह्या गोष्टीचा एकदा युटिलाइज करून बघा की तुम्हालाही वाटेल की आपण जेव्हा ह्या गोष्टीचा युटिलाइज करतो तर किती सेफ राहतो म्हणून रोडवर. सो प्लीज बी अ सेफ रायडर. नेक्स्ट विथ इट सेलफोन. सर्वात इम्पॉर्टंट आणि डेंजरस गोष्ट जी आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण करतो, राईट. सर्वांना माहिती की सेलफोनचा वापर केल्याने आपली ऍक्सिडेंट होण्याची चान्सेस होतात, पण किती होतात? इट इज नियर अबाउट 400% चान्सेस ग्रो होतात की जस्ट एका सेकंदामध्ये जरी तुम्ही सेलफोनचा वापर केला गाडी चालवताना, तर आपण स्वतःहून इन्व्हिटेशन देतो ऍक्सिडेंट होण्यासाठी. नियर अबाउट 400%, राईट. 400%. एवढंच जर इम्पॉर्टंट आपल्याला कॉल आहे आपल्या लाईफ पेक्षा, देन यू कॅन टेक इट वाईल ड्रायव्हिंग अ व्हेकल ऑर रायडिंग अ व्हेकल. बट ऑब्व्हियसली त्या कॉल पेक्षा इम्पॉर्टंट आपली लाईफ आहे. सो प्लीज मेक शुअर, एवढाच इम्पॉर्टंट जर तो कॉल आहे तर आपल्याला रोडच्या साईडला आपली व्हेकल लावून आपण बोलू शकतोय. ऑर एल्स वी कॅन रीच आवर डेस्टिनेशन अँड वी कॅन रिकॉल दी कॉलर. बट ऍट द टाइम ऑफ ड्रायव्हिंग जर आपण कॉल रिसीव्ह केला तर होऊ शकतं की अजून 2 डेस्टिनेशन आपल्याकडे अवेलेबल राहतील. ते आय गेस तो सर्वांना माहिती आहे. एक तर डायरेक्ट वरती असू शकतो आणि दुसरा इज दी हॉस्पिटल. आय थिंक सो जे आपण प्रेफर्ड डेस्टिनेशन आपल्यासाठी केलं आहे ते सोडून दुसरीकडे जाण्यात कोणालाही इंटरेस्ट नसतो. आणि ऑब्व्हियसली ह्या 2 डेस्टिनेशन ज्या मी सांगितल्या तिकडे जाण्यासाठी तर कोणाची इच्छा नसेल म्हणून. So please be a safe rider. Do not utilize cell phone while being on a road because we can call a caller as we reach our destination. But if while driving we receive a call, we cannot recall our life. Right? So please be a safe rider. Next, besides it, as you can see it, there are the blind spot. Obviously, blind spot म्हणजे भरपूरशा वेळेस तुम्ही एक नोटीस केला असेल की तुम्ही सिग्नल दिला आहे, मिरर मध्ये सुद्धा बघितलं आहे की मागून कोणी येत आहे का नाही, पण अचानक जेव्हा तुम्ही टर्न करायला जातात तर साइडून कोणीतरी पास होत आहे. व्हॉट इज दॅट? दॅट इज कॉल्ड अ ब्लाइंड स्पॉट. तर हे कुठे असतात? जेव्हा पण आपण लेन चेंज करतो किंवा टर्न करतो, 2 व्हीलरची जर गोष्ट केली तर एक्झॅक्टली तुमच्या शोल्डरच्या जो ऑपोजिट डिरेक्शन असतो तिथे असतो आपला ब्लाइंड स्पॉट, राईट. त्याचबरोबर जर तुम्ही कार चालवत असाल तर एक्झॅक्टली आपले साइड मिररचे जो ऑपोजिट डिरेक्शन्स राहतात तिथे हा ब्लाइंड स्पॉट राहतो की जेणेकरून जेव्हा आपण सरळ बघतो तर आपल्याला ह्या डिरेक्शन मधली जी व्हेकल आहे किंवा कोणी व्यक्ती आहे तो आपल्याला दिसत नाही. तर ते अवॉइड करण्यासाठी ऑब्व्हियसली वी हॅव टू यूज दी MSS यूज, ज्याला म्हणतो आपण मिररचे सिग्नल ज्या साईडला आपल्याला टर्न व्हायचं, समजा लेफ्ट साईडला तुम्हाला टर्न व्हायचं, लेफ्ट साईडचं सिग्नल द्यायला पाहिजे आपल्याला. आणि ज्या साईडला तुम्ही लेन चेंज करतायत किंवा रोड टर्न करणार आहात त्या साईडला आपल्याला एक शोल्डर चेक करायला पाहिजे. दिस इज अन शोल्डर चेक टू यू की जस्ट एक सेकंड साठी आपल्याला ज्या साईडला आपण टर्न करू त्या साईडला बघायचं आहे अँड देन वी कॅन मूव्ह आहे. याच्याने तुमचे ऍक्सिडेंट रेशो किंवा फॅटॅलिटीजचे जे रेशोज आहेत ते ड्रास्टिकली चेंज होतील किंवा कमी होतील. सो प्लीज डू युटिलाइज दिस थिंग्स इन युअर डे टू डे बेसिस. टू बी अ सेफ्टी जर तुम्ही करत गेले तर तुम्ही सुद्धा सेफ राहाल आणि इतर लोक सुद्धा सेफ राहू शकते. सो प्लीज डू नॉट यूज सेल फोन while being on a road and please avoid your blind spot whenever you're taking a turn or changing the lanes. With it, next we are having overtaking. Most of the time it is an ideal way की जेव्हा पण आपण ओव्हरटेक करतो तर मेक शुअर की आपल्याला राईट साइडून ओव्हरटेक करायला पाहिजे जेणेकरून आपण सेफ राहू, राईट. फॉर इंडियन टेंडन्सी मध्ये जर आपण बघितलं तर मोस्ट ऑफ द टाइम जे लोक आहेत ते लेफ्ट साइडून ओव्हरटेक करतात जर 4 लेन 5 लेन असेल त्यावेळेस, राईट. इट इज ओके, बट आयडल वे जेव्हा पण आपण ओव्हरटेक करतोय तर मेक शुअर की आपल्याला
लेफ्ट राईट साइडूनच ओव्हरटेक करत असू तो मेक शुअर की आपल्याला जे ट्रक्स बसेस किंवा लॉंग व्हेकल्स असतात तर त्यांना हॉर्न नाही वाजवायला पाहिजे, कारण का मोस्ट ऑफ द टाइम ट्रक बसेस आणि लॉंग व्हेकल जे आहे ते तुम्हाला राईट साइडून ओव्हरटेक करायला परमिट करतात. आणि जर होऊ शकते की एखाद्या व्हेकलने जर तुमची मिरर मध्ये जर बघितलं नाही आणि डिरेक्टली तो जर लेफ्ट साइडला मूव्ह झाला तर होऊ शकते मेजर ऍक्सिडेंट तिथे होण्याचे चान्सेस ग्रो होतात. सो म्हणून जर तुम्ही लेफ्ट साइडून ओव्हरटेक करत असाल तर मेक शुअर वी हॅव टू क्विकली मूव्ह अहेड ऑर एल्स वी कॅन ब्लिंक अ लाईट टू आयडेंटिफाय की आपण लेफ्ट साइडून ओव्हरटेक करतोय. राईट, दिस इज अन प्रॉपर वे ऑफ ओव्हरटेकिंग. बट विथ इट काही ठिकाणी आपल्याला ओव्हरटेक नाही करायला पाहिजे, जसं जिथे एक शार्प यू टर्न आहे तर तिथे आपल्याला ओव्हरटेक नाही करायला पाहिजे. त्याचबरोबर चौफुली आहे तर तिथे आपल्याला ओव्हरटेक नाही करायला पाहिजे. नेक्स्ट इज की एखादा व्यक्ती ऑलरेडी एखाद्या गाडीला ओव्हरटेक करतोय तर परत आपल्याला त्याला ओव्हरटेक करायला नाही पाहिजे. लास्ट इज दी सर समोरची गाडी आपल्याला प्रॉपरली दिसत नाही किंवा समोरचा रोड आपल्याला प्रॉपरली दिसत नाहीये तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला ओव्हरटेक करायचं नाहीये. सो प्लीज मेक शुअर की ह्या गोष्टींना आपण इम्पॉर्टन्स देऊन आपण रोडवरती स्वतःही सेफ राहू आणि दुसऱ्यांना सुद्धा सेफ ठेवू. सो प्लीज बी अ सेफ रायडर. नेक्स्ट अँड लास्ट इम्पॉर्टंट पार्ट इज दी प्रोग्रेसिव्ह ब्रेकिंग. राईट, लहानपणीपासून आपण बघतो की आपल्याला शिकवलं जातं की ह्या प्रकारे ब्रेक अप्लाय करायचा, ह्या प्रकारे ब्रेक अप्लाय करायचा. बट भरपूरशा वेळेस आपण बघतो की जेव्हा आपण मागचा ब्रेक जेव्हा अप्लाय करतो तर आपली व्हेकल जी आहे ती स्किट होते, वॉबल होते आणि होऊ शकते पडण्याची सुद्धा भीती निर्माण होते आणि फार लांब जाऊन आपण गाडी थांबवतो, फार लांब जाऊन आपली गाडी थांबते. का? कारण का आपण ब्रेकिंग जे आहे ते फक्त बॅक साइडलाच अप्लाय करतो. पण तेच जर आपण दोन्ही ब्रेक्स विथ द सेम प्रेशर युटिलाइज करत गेलो तर होऊ शकतंय की आपलं ब्रेकिंग जे आहे ते स्टडी ब्रेकिंग राहत आहे आणि आपली गाडी स्किट होत नाही आणि आपण लवकरात लवकर थांबतोय. मेक शुअर इमर्जन्सी असो किंवा नॉन इमर्जन्सी ब्रेकिंग असो, आपल्याला जे ब्रेकिंग आहे ते दोन्ही ब्रेक्स ऍट अ टाइम अप्लाय करायला पाहिजे विथ द सेम प्रेशर. इट इज इमर्जन्सी ऑर नॉन इमर्जन्सी सिनारिओ ऑल्सो, ऑल द टाइम वी हॅव टू यूज बोथ दी ब्रेक्स. त्याचबरोबर तुम्ही बघू शकताय की या फिगर मध्ये जसं तुम्हाला इथे दिसतंय की जर फक्त मागचाच ब्रेक दाबला तर आपण फर्स्ट लाईन वर थांबायचं होतं तर सेकंड लाईन वरती येऊन थांबतोय. पण तेच जर आपण दोन्ही ब्रेक अप्लाय केले तर आपण स्टडी थांबतोय आणि लवकरात लवकर थांबतोय आणि आपल्याला जिथे थांबायचं होतं त्याच लेवलवरती आपण थांबतोय. सो प्लीज मेक शुअर की आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे आणि दरवेळेस आपण या गोष्टींची जर काळजी घेत गेलो तर होऊ शकतं आपण एक सेफ आणि एक प्रॉपर रायडर होऊ शकतो. सो प्लीज बी अ सेफ रायडर. अप्लाय व्हेनेवर यू आर युजिंग अ टू व्हीलर आणि ब्रेक अप्लाय करत असाल तर आपल्याला बोथ दी ब्रेक्स अप्लाय करायला पाहिजे. नेक्स्ट विथ इट वी आर हॅव्हिंग दी इंटरसेक्शन्स. राईट, भरपूरशा वेळेस जिथे चौफुली असते पण सिग्नल्स नसतात तर मेक शुअर की आपल्याला सी थिंक अँड डू चा वापर करायचा आहे. लेफ्ट हँड साइडला बघायचं, लेफ्ट अँड राईट साइडला बघायचं. कोणी येत नसेल तर क्विकली वी हॅव टू गो अहेड. ऑब्व्हियसली सिग्नल्स आपल्याला सर्वांना माहिती आहे, ग्रीन इज टू गो, येलो इज टू गो फास्ट. इंडियामध्ये हेच होतं, राईट, बरोबर आहे का नाही? तो मेक शुअर की त्या एका मिनिटाला आपण वाचवण्यासाठी जेव्हा येलो लाईट वरती आपण गो फास्ट झालो तर आपली जी लाईफ आहे ती सुद्धा फास्टली संपू शकते. राईट, सो प्लीज बी अ सेफ रायडर. त्या एका मिनिटामुळे आपण आपली पूर्ण लाईफ जी आहे ती वेस्ट करू शकतो. So please my dear friends, make sure की जेव्हा पण आपण अशा प्रकारे गाडी चालवतोय तर वी आर मेकिंग आवर लाईफ इन अ डेंजर. आणि ऑब्व्हियसली कुठे ना कुठे आपण आपल्या फॅमिली मेंबर्सला सुद्धा ते इम्पॅक्ट होत आहे, कारण each and every point of our life somewhere or the other our family is also dependent on our same life. आपल्यावरतीच आपली फॅमिली कुठे ना कुठे डिपेंड राहते. सो प्लीज बी अ सेफ रायडर. कधी अशा प्रकारे गोष्टी नका करू. सिग्नल जम्प नाही करायला पाहिजे जेणेकरून आपली अशी रोड वरती आपली फेथफुल लाईफ नाही वेस्ट करू शकत. राईट, सो ग्रीन इज टू गो, येलो इज टू गेट रेडी टू स्लो डाऊन और गेट रेडी टू स्टॉप अँड रेड इज टू स्टॉप. त्याचबरोबर आपण हे बघू शकतो हायवे वरती जेव्हा पण आपण राहतोय तर टी जंक्शन्स आपल्याला अशा प्रकारचे दिसत आहेत. तर मेक शुअर की जेव्हा पण आपण अशा प्रकारच्या टी जंक्शन्स वरती आहोत तर मेक शुअर की आपण कधीही अशा प्रकारे ओव्हरटेक नाही करायला पाहिजे. राईट, भरपूरसे लोक म्हणतात नाही यार गाडी काफी भरपूर जवळ आहे तरी असली तरी मी सेफली ओव्हरटेक करू शकेल. बट इट इज नॉट लाईक दॅट. राईट, मेक शुअर की जेव्हा आपण अशा प्रकारच्या सिनारिओ मध्ये आहोत, आपण हायवेवरती कमीत कमी 500 मीटर आपल्या ज्या साईडला टर्न घेतोय त्याच्या अपोजिट डिरेक्शन वरनं आपली कुठलीही व्हेकल येता कामा नाही.
राईट. जसं तुम्ही बघता की आपल्याला लेफ्ट साईडला टर्न करायचं आहे, 500 मीटर पर्यंत कुठलीही राईट साईडून व्हेकल येता कामा नाही हायवे वरती, जेणेकरून आपण सेफली टर्न घेऊ शकतो. भरपूरसे लोक हे पण म्हणतात की यार सर हा ट्रेलर आहे, हळू येतोय, मी टर्न करून सेफली जाऊ शकतो. पण होऊ शकते की अशाच ट्रेलरच्या बाजूला एक फास्ट मुव्हिंग व्हेकल असेल जी तुम्हालाही त्याचा ड्रायव्हर बघू शकते, ऍक्सिडेंट तुमच्या रोडवरती होऊ शकतो. सो प्लीज सी थिंक अँड डू. मेक शुअर की जेव्हा पण आपण टी जंक्शन वरती इन्व्हर्टेड ट्रायंगल तुम्हाला दिसत असेल, हा जो ट्रायंगल आहे याचा उलटा केलेला ट्रायंगल असतो ज्याला म्हणतो गिव्ह वे. त्याचाच अर्थ हा आहे की तुम्ही रोडवरती येण्याआधी जर जवळ कुठली गाडी तुमच्या असेल तर पहिले त्या व्हेकलला तुम्ही जाऊ द्या, त्यांना गिव्ह वे द्या आणि मगच तुम्ही पुढे जायला पाहिजे. राईट. सो प्लीज बी अ सेफ रायडर. टर्निंग या गोष्टीवरती पण ऑलरेडी आपलं डिस्कशन झालंय की जेव्हा पण आपण टर्न करत आहोत तो मेक शुअर की आपल्याला अशा प्रकारे टर्न करायचंय जिथे आपल्याला MSS चा यूज करायचा आहे. राईट. ज्या लेनला आपल्याला टर्न, जसं आता इथे लेफ्ट साईडला टर्न करायचं आहे तर पहिले आपल्याला लेफ्ट साईडच्या लेन मध्ये यायचंय विथ द यूज ऑफ दी सेम मिरर मध्ये चेक करायचंय, सिग्नल द्यायचं, आणि जेव्हा तुम्ही लेन चेंज करताय तर एक शोल्डर चेक करायचंय जेणेकरून ब्लाइंड स्पॉट मध्ये कोणी आहे का नाही ते आपल्याला कळतंय. राईट. आणि त्याचबरोबर लेफ्ट साईडला जर टर्न करत असाल तर लेफ्ट साईडच्या लेन मध्येच आपल्याला टर्न करायचं. भरपूरसे लोक जे आहेत ते सेंटर मध्ये जातात, अरे नाही लेफ्ट साईडला टर्न घ्यायचं आहे, मग ते लेफ्ट साईडला टर्न करतायत. ह्या गोष्टीने होऊ शकतं की तुम्ही सुद्धा एक कन्फ्युजन माइंड स्टेट मध्ये आहात आणि तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा एक कन्फ्युजन माइंड स्टेट मध्ये टाकू शकताय. सो दिस इज अन आयडल वे ऑफ टेकिंग अ टर्न. तसंच जर तुम्हाला राईट साईडला जायचं तर येलो लाईनच्या ह्या साईडला जेवढा पण रोड आहे दॅट इज युअर ओन रोड, त्याच रोडवरती आपण लेफ्ट अँड राईट साईडला टर्न घेऊ शकतो. राईट. सो प्लीज युटिलाइज दिस थिंग इन युअर डे टू डे लाईफ. अशा प्रकारे जर आपण टर्निंग करत गेलो तर आपण आपली लाईफ सेफ ठेवू शकतोय. सो प्लीज बी अ सेफ रायडर. नेक्स्ट अँड लास्ट इम्पॉर्टंट, जसं आपलं पहिले एक डिस्कशन झालं होतं की आपल्या इंडियामध्ये किती टाईपचे रोड सायनेजेस आहेत. राईट. तर माय डिअर फ्रेंड्स, इन इंडिया वी आर हॅव्हिंग 3 टाइप्स ऑफ रोड सायनेजेस. राईट. फर्स्ट इज सर्कल मध्ये ते दाखवलेलं आहे आणि कट केलेलं आहे रेड कलरच्या क्रॉस मध्ये, त्याला म्हणतो मॅन्डेटरी रोड सायनेजेस. राईट. ह्या मॅन्डेटरी म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी कंपल्सरी करायच्या आहेत. ट्रायंगल शेप मध्ये रेड कलरच्या बॉर्डर मध्ये जे तुम्हाला दिसतं इट इज कॉल्ड अँड वॉर्निंग रोड सायनेजेस. वॉर्निंग म्हणजे तुम्हाला, अँड लास्ट इज दी रेक्टँग्युलर शेप विथ ब्ल्यू कलर बॉर्डर मध्ये, त्याला म्हणतो आपण इन्फॉर्मेटरी रोड सायनेजेस. हे तुम्हाला इन्फॉर्मेशन देतात की पुढे तुम्हाला हॉस्पिटल, पेट्रोल पंप याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतात. सो थोड्याफार गोष्टी आपण मॅन्डेटरी रोड सायनेजेस बद्दल एक डिस्कस करू शकतोय की जसं जे 2 सिम्बॉल तुम्ही लेफ्ट हँड साईडला जे फर्स्ट बघत आहात तर इन्व्हर्टेड ट्रायंगल आणि हेक्टागॉन, ज्याला म्हणतो युनिव्हर्सल सायनेजेस. हे तुम्ही कुठल्याही कंट्रीमध्ये जर गेले तर विथ द सेम शेप आणि मिनिंग तुम्हाला कुठल्याही कंट्रीमध्ये दिसत जातील. राईट. सो दिस इज कॉल्ड अँड युनिव्हर्सल साइन. गिव्ह वे, जसं मी तुम्हाला बोललो टी जंक्शन्स वरती असतात त्याला म्हणतो आपण गिव्ह वे, आणि हेक्टागॉन ऑब्व्हियसली इट इज फॉर दी स्टॉप. रेस्ट आय गेस सो सगळे सिम्बॉल्स जे आहेत ते तुम्हाला माहिती आहेत किंवा तुम्हाला माहिती पडत असेल की ज्या गोष्टींमुळे आपल्याला, ज्या गोष्टींवरती कट केलेलं आहे ती गोष्ट आपल्याला करायची नाहीये. त्याचबरोबर मॅन्डेटरी रोड सायनेजेस मध्ये जे ब्ल्यू कलर आणि व्हाईट कलरच्या हायलाइट मध्ये तुम्ही बघताय त्याला म्हणतात कंपल्सरी डूज. या गोष्टी कंपल्सरी तुम्हाला करायच्या आहेत म्हणून. ज्या रेड कलरच्या कट मध्ये आहेत त्या आपल्याला करायच्या नाहीयेत आणि ज्या ब्ल्यू कलरच्या हायलाइट मध्ये आहेत म्हणून. राईट. थोड्याफार काही मी सांगू शकतो कारण का आपण इथे तुम्हाला एक डिजिटल लिफलेट सुद्धा पुरवणार आहेत की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक रोड सायनेजेसची डिटेल इन्फॉर्मेशन त्याच्या खाली दिलेली आहे, जे तुम्ही सुद्धा वाचा आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सला सुद्धा वाचा. राईट. जर त्यानंतरही तुम्हाला कुठल्या सिम्बॉल मध्ये जर कन्फ्युजन असेल किंवा माहिती नसेल तर तुम्ही कधीही विचारू शकताय. राईट. 2-3 रोड एक्झाम्पल्स मी ते देऊ शकतो की जसं आपण ज्या शाळेत एखाद्या तुम्हाला कन्फ्युजन क्रिएट करू शकते. जसं मॅन्डेटरी रोड सायनेजेस मध्ये तुम्ही बघता सेकंड लाईन मध्ये राईट हँड साइड कडनं 2 लिहिलेले आहेत आणि लेफ्ट हँड राईट साइडला डॉट दिलेले आहेत. इट इज फॉर दी विड्थ ऑफ दी व्हेकल. याच्यापेक्षा जर जास्त विड्थ असेल तर तुमची गाडी इथनं जाऊ शकत नाही. त्याच्याच साईडला जो तुम्ही अप अँड डाऊन हे बघताय डॉट्स बघताय याचा अर्थ हाईट ऑफ दी व्हेकल. बिसाइड्स इट
त्याच्या बाजूला लेंथ ऑफ दी व्हेकल, याच्यापेक्षा जास्त लेंथ असली तर तुमची गाडी इथनं जाऊ शकत नाही. रेस्ट तुम्हाला डिजिटल लिफलेट सुद्धा देणार आहोत आम्ही, तो प्लीज गो थ्रू दॅट डिजिटल लिफलेट आणि तुम्ही प्रत्येक रोड सायनेजेसची तिथून माहिती. बॅकग्राऊंड जिथं रेड कलरचा क्रॉस आणि ब्लू कलरचा बॅकग्राऊंड जिथे दिलंय त्याला म्हणतो आपण नो स्टॉपिंग नो स्टँडिंग, जेणेकरून हे मोस्ट ऑफ हायवेज वरती असतात. हे हायवेज वरती राहण्यासाठी तुमची गाडी बिलकुल करू शकत नाही, पण आपण इथे गाडी हळू किंवा थांबवू शकत नाही. राईट, अपार्ट बिसाइड्स इट इज फॉर दी नो पार्किंग. आय गेस सो सर्वांना माहिती की नो पार्किंग मध्ये जर आपण गाडी लावली तर काय होतंय. त्याच्या बाजूला व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड आणि ब्लॅक कलरची स्ट्रीप दिलेलं आहे, त्याला म्हणतो रिस्ट्रिक्शन अँड सिम्बॉल. राईट, या सगळे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत हे तुमचे इथे संपतात. पुढचे रिस्ट्रिक्शन येण्यापर्यंत तुम्ही तुमच्या हिशोबाने कलर आणि व्हाईट कलरच्या बॅकग्राऊंड मध्ये जे आहे त्याला म्हणतो आपण कंपल्सरी डूज. जर स्ट्रेट ॲरो दिलेला आहे त्याचा अर्थ म्हणजे तुम्ही सरळच जाऊ शकता, लेफ्ट आणि राईट साईडला तुम्ही जाऊ शकत नाही, इव्हन रोड असेल तरी सुद्धा. कीप लेफ्ट, ज्याच्या साईडला बघताय की लेफ्ट साईडला टिल्टेड एक रोड आहे, ते एक डिवायडरच्या सेंटर मध्ये राहत आहे, ते तुम्हाला इंडिकेट करते की तुम्ही तुमच्या लेफ्ट साईडून गाडी चालू शकत नाही. तुम्हाला लेफ्ट साइडूनच गाडी चालवायला पाहिजे, राईट साइड तुम्ही गाडी चालू शकत नाही. दिस आर कॉल्ड दी मॅन्डेटरी रोड सायनेजेस. प्लीज डू युटिलाइज दिस सिम्बॉल्स इन युअर डे टू डे लाईफ, जेणेकरून तुम्ही सेफ राहू शकाल. देन वी विल गो टुवर्ड्स दी वॉर्निंग रोड सायनेजेस. रेक्टँग्युलर शेप मध्ये आहात, जेवढे पण काही स्ट्रिप्स तुम्ही इथे बघत आहात, जेवढे पण टाइपचे जे स्ट्रिप्स इथे तुम्हाला दिसत आहेत, दॅट टाइप ऑफ रोड विल बी कमिंग अहेड. म्हणजे अशा प्रकारचा रोड पुढे येणार आहे. जसं फर्स्ट तुम्ही फिगर मध्ये बघता एक झिगझॅग रोडची साईन दिलेली आहे, याचा अर्थ असा रोड पुढे येणार आहे, तर सावधानीने आपल्याला गाडी चालवायला पाहिजे. त्याच्या बिसाइड मध्ये टी जंक्शन, ज्याला टी जंक्शन आपण म्हणतो, टी जंक्शनच्या बाजूला एक सिम्बॉल दिलेलं आहे जे गॅप इन मिडल, हे तुम्हाला इंडिकेट करतं की डिवायडर मधून जर तुम्हाला युटर्न घ्यायचा असेल तर हे तुम्हाला इंडिकेट करतं की तुम्ही इथनं युटर्न घेऊ शकता. त्याचबरोबर टोल नाका पुढे आहे किंवा बॅरिगेटेड काही सिम्बॉल आहेत. राईट, याला आपण व्हाय इंटरसेक्शन म्हणतो, जे सरळ आहे आणि हे आहे त्याच्यामध्ये. राईट, हे याच्यासाठी आपण तुम्ही आता नॅरो रोड अहेड, म्हणजे आता तुम्ही 4 लेन किंवा 5 लेन मध्ये चालवत, पुढे जाऊन एक छोटा रोड येणार आहे. राईट, त्याच लाईन मध्ये लेफ्ट राईट हँड साइड कडनं तुम्ही एक सिम्बॉल बघतात की एक व्हेकल स्लिप होते, फोर्थ सिम्बॉल ज्याला मी म्हणेल की राईट, तो सिम्बॉल इंडिकेट करतो आपल्याला की स्लिपरी रोड अहेड, की ते मड आहे किंवा सँड आहे किंवा हेवी रेनफॉल्स मध्ये इथे रोड जो आहे तो स्लिपरी झालाय, तर आपली गाडी आपल्याला हळू चालवायला पाहिजे. राईट, सो दिस आर द वॉर्निंग रोड सायनेजेस. मेक शुअर की आपल्याला या डे टू डे बेसिस वरती युटिलाइज करायला पाहिजे. राईट, लास्ट आधी वॉर्निंग रोड सायनेज, इन्फॉर्मेटरी रोड सायनेजेस, जे रेक्टेंग्युलर शेप मध्ये आणि ब्ल्यू कलरच्या बॉर्डर मध्ये असतात, जे तुम्हाला इंडिकेट करतात रिगार्डिंग हॉस्पिटल्स, टेलिफोन बूथ, पेट्रोल पंप, इटिंग प्लेसेस. राईट, फर्स्ट एड किट्स, डेड एंड जर रोड रस्ता पुढे संपणार असेल तर त्याबद्दल इन्फॉर्मेशन करतात, ऑर जस्ट अँड स्नॅक्स प्लेसेस. पी म्हणजे खाली जे लिहिलेलं इट इज फॉर दी पार्किंग प्लेसेस, या एरियामध्ये तुम्ही अशा प्रकारे पार्किंग करू शकताय. त्याच्या बाजूला जो एक रॉड सारखं दिलेलं एक इंडिकेटर दिलंय त्याला म्हणतो फ्लड इंडिकेशन. राईट, ब्ल्यू कलरच्या वरती जर वॉटर लेवल गेली तर तिथून तुम्ही तुमची गाडी घेऊन जाऊ शकत नाही, त्याला फ्लड इंडिकेटर असं म्हणतो आपण. बिसाइड्स इट जे बघताय तर नेव्हिगेशन आहेत, डेस्टिनेशन किंवा डिस्टन्स किती आहे त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन देतं, लोकेशन बद्दल तुम्हाला माहिती पडते, जसं दिल्ली लिहिलेलं आहे. राईट, या सगळ्या गोष्टींना आपण इन्फॉर्मेटरी रोड सायनेजेस असं म्हणतो. नेक्स्ट अँड लास्ट आधी रोड मार्किंग्स. जसं तुम्ही इथे बघतायत की रोड मार्किंग्स जसं आपलं पहिले पण दिसते व्हाईट कलरला एक प्रॉपर बायफर्केशन आहे की याचं काय युटिलायझेशन. फर्स्ट ऑफ ऑल एवढं सांगतो की जेवढ्या पण रोड मार्किंग आपल्याला दिसतात ह्या रिगार्डिंग टू दी ओव्हरटेकिंग असतात. राईट, ह्या रिगार्डिंग टू ओव्हरटेकिंग असतात. राईट, तर येलो कलरचा हाच उपयोग आहे की ह्या गोष्टी आपल्याला कंपल्सरी करायच्या आहे. राईट, इट इज फॉर दी कंपल्सरी. आणि व्हाईट कलर इट इज फॉर दी निग्लिजिबल, की ह्या गोष्टी आरटीओ तुम्हाला गाईड करते पण तुम्ही नाही केल्या तरी सुद्धा इट्स ओके, दॅट काइंड ऑफ अ सिनारिओ. सर त्याला आपण म्हणतो की कंपल्सरी डू अँड इट इज लाईक अ निग्लिजिबल, जे आपण गायडन्स जे दिलेलं आहे ते सुद्धा आपण निग्लेक्ट करू शकतो. तर विल गो फॉर दी डॉटेड लाईन काय म्हणतं, स्ट्रेट लाईन काय म्हणतं. राईट, त्याबद्दल आपण थोडीफार इन्फॉर्मेशन इथे घेऊ शकतो की जसं डॉटेड येलो लाईन मीन्स ओनली इमर्जन्सी व्हेकल इथनं ओव्हरटेक करू शकतात, जसे अँब्युलन्स, फायर ब्रिगेड, डॉक्टर इन इमर्जन्सी अशा जर काही व्हेकल असेल तर त्याच इथनं ओव्हरटेक करू शकतात, इतर व्हेकल इथनं ओव्हरटेक नाही करू शकत.
स्ट्रेट येलो लाईन मीन्स कुठलीही व्हेकल इथनं ओव्हरटेक करू शकत नाही. डबल येलो लाईन इन द सेंटर, याचा अर्थ हे डिवायडर सारखं काम करतंय आणि हे इंटिमेट करतंय येणारे आणि जाणारे जे व्हेकल आहेत ते इथनं ओव्हरटेक करू शकत नाही. त्याच्याच बाजूला तुम्ही बघतात की डबल येलो लाईन एक स्ट्रेट आणि एक डॉटेड आहे. याचा अर्थ म्हणजे हे अगेन डिवायडर सारखंच काम करतं, पण जे जाणारे आहेत ते कोणीच ओव्हरटेक करू शकत नाही आणि रिटर्न जे येणारे आहेत ते फक्त इमर्जन्सी व्हेकल इथनं ओव्हरटेक करू शकतात. नेक्स्ट जे तुम्ही बघताय येलो स्ट्रेट लाईन सेंटर मध्ये आहेत, राईट. त्याचा अर्थ असा आहे की इट इज अन टू वे. येलो लाईनच्या ह्या साईडला जाऊन राईट हँड साईडला जाऊन तुम्ही तुमची गाडी किंवा ओव्हरटेक नाही करू शकत. तुम्ही तुमच्या लेन मध्ये राहूनच ओव्हरटेक करायला पाहिजे किंवा गाडी चालवायला पाहिजे. त्याच पुढे आपण बघतोय की एक स्ट्रिप्स ऑफ व्हाईट पट्टी आहे ज्याला म्हणतो आपण झेब्रा क्रॉसिंग. मेक शुअर जेव्हा पण आपण सिग्नल वरती रेड लाईट वरती आहोत आपल्याला झेब्रा क्रॉसिंगच्या बॅक साईडला थांबायला पाहिजे, जेणेकरून पेडिस्ट्रियन किंवा पायी चालणारे जे लोक आहेत ते सेफली रोड क्रॉस करू शकतील. नाव हेडिंग टुवर्ड्स दी व्हाईट कलर. व्हाईट कलर जसं मी पहिले बोललो आहे, इट इज अप टू यू की तुम्हाला ते फॉलो करायचे आहे की नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फाईन किंवा त्याच्यावरती कोणीही काही बोलणार नाही. इट इज लाईक व्हाईट कलरचा अर्थ की आरटीओ गाईड करते की तुम्ही इथून ओव्हरटेक करू नका, राईट. बट ड्यू रिस्पेक्ट टू सेफ्टी तुम्हाला वाटतं की मी आरामात ओव्हरटेक करू शकतोय तर तुम्ही ओव्हरटेक करू शकतोय. डॉटेड व्हाईट लाईनचा अर्थ हाच होतो की ड्यू रिस्पेक्ट टू सेफ्टी तुम्ही कधीही ओव्हरटेक करा. व्हाईट लाईन ऍट द बॉर्डर हे ऑब्व्हियसली ऍट द नाईट टाइम व्हिज्युअली बॉर्डर ऑफ द रोड, आणि रोडच्या साईडला जर जागा असेल आणि व्हाईट कलर स्ट्रीप असेल बॉर्डरला तर तुम्ही तुमची गाडी तिथे पार्क करू शकता. येलो कलर असेल तर आपण गाडी रोड फॉर दी नाईट व्हिज्युअल्स. डबल येलो लाईन ऍट दी बॉर्डर, अगेन इट इज बॉर्डरचाच यूज करतोय, पण डबल येलो लाईन असेल बॉर्डरला तर इट इंडिकेट दिस इज अ नो स्टॉपिंग नो स्टँडिंग झोन. हे मोस्ट ऑफ तुम्हाला हायवे सेक्टर्स मध्ये दिसतील, राईट. सो एनी ऑफ अस काही कोणाला रोड मार्किंग किंवा रोड सायनेजेस मध्ये काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतोय. विथ इट थोडीफार जनरल इन्फॉर्मेशन की वी डोंट हॅव टू बी क्रिएट अ प्रॉब्लेम, पण आपल्याला ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायचा आहे दरवेळेस अशा प्रकारच्या सिनारिओज मध्ये. मेक शुअर की या गोष्टीला आपण एक स्टेटमेंट जे आहे ते प्रॉपर वे मध्ये फॉलो करू जेव्हा आपण रोडवरती असतोय. की मोस्ट ऑफ द टाइम आपण रोडवरती बघतोय की एक व्यक्ती नो एंट्री मधून दरवेळेस येत राहतोय, तर आपण पण असं हे विचार नाही करायला पाहिजे की आपण सुद्धा त्या नो एंट्री मधनं जायला पाहिजे किंवा यायला पाहिजे. होऊ शकतं की त्यावेळेस एक मेजर ऍक्सिडेंट क्रिएट होऊ शकते, राईट. विथ इट मेक शुअर की ऍटिट्यूड जो आहे तो आपला पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. जसं हे मॅस्टिक पहिलं जळालेलं आहे असं नाही की आपली पूर्ण मॅस्टिक ऍज अ फॅमिली म्हणून जर आपण घेतली अशीच जळायला पाहिजे म्हणून, राईट. सो मेक शुअर की जेव्हा पण आपण स्वतःहून पहिले हेल्मेट वेअर करायला चालू केलं तर एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आपण आपल्या फॅमिली मेंबर्स अँड आजूबाजूच्या लोकांना देतोय. सो मेक शुअर तुम्ही जर हेल्मेट चालू केलं वेअर केलं किंवा तुम्ही सेफ्टीला किंवा रोड सेफ्टीला जर इम्पॉर्टन्स देणं चालू केलं तर होऊ शकतं की आपली पूर्ण फॅमिली जी आहे ती सुद्धा इम्पॉर्टन्स देईल तेवढ्याच लेवलवरती आणि आपली पूर्ण फॅमिली आपण सेफ ठेवू शकतो. So please be a safe rider. Do not make any kind of misbehavior on the road. If you respect road, a safe rider. With it, we have done with our presentation. Any of the question and answer round we have to take it, then we can go ahead for it. जर कोणाला काही क्वेश्चन किंवा कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील रिलेटेड टू आपले ट्रेनिंग, so we can go ahead with it now. Thank you, sir. Thank you for this valuable session, and we'll surely follow this safety measures and guidelines as a responsible citizen of this country to make our journey more safe and beautiful. And from students, if you have any questions or queries, you can unmute yourself and ask, or you can type it into the chat box also. Students, if you have any questions, please ask. If any of things you have feedback, So your voice is not clear. then you can put it in chat box also. जर तुमच्याकडे काही फीडबॅक असतील किंवा काही सजेशन्स असतील तर जर तुमचे काही फीडबॅक्स असतील किंवा काही सजेशन एनी फीडबॅक्स और एनी सजेशन्स काही आहेत तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. स्वप्नील सर, हॅलो स्वप्नील सर. येस सर.
Actually, it was a very nice presentation, and everything you have explained it in a very nice manner. Right from that helmet color, accessories, all the speed limit, pedestrian view, mobile phone that it occurs to at 400% increase in that accident chances. Also that traffic education. So every aspect you have covered. So one question was there. In a institutional level like colleges, what safety precaution we can do, extra safety precautions, so that we can protect our student? Hello sir. मोस्ट मेजरली व्हॉट एव्हर द थिंग्स वी प्रेफर्ड, की जेव्हा पण आपण कॉलेजमध्ये जरी आपण जर ही गोष्ट अवेलेबल करतो, तर मेक शुअर जेवढे पण लोक सीट बेल्ट कंपल्सरी करायला पाहिजे जेव्हा पण ते कॉलेजमध्ये एंटर करतात. आपण GR किंवा गाईडलाईन जर काढलं की कंपल्सरी जर तुम्ही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर जर कॉलेज कॅम्पसमध्ये घेऊन येत आहात किंवा कॉलेजला जर घेऊन येत आहात, तर तुम्हाला हेल्मेट आणि सीट बेल्ट वेअर करणं हे ऍटलीस्ट कंपल्सरी केलं तर आपण भरपूरशा गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर वे मध्ये स्ट्रीमलाईन करू शकतोय. राईट? Any suggestions or काही comments असतील regarding feedback or Hello. something? Participants can put it in the chat box. Hello, Swapnil sir. Yes, sir. Sir, I am Kshirsagar, sir, HOD of Mechanical Engineering. Hello, sir. Hello, sir. Good afternoon, sir. afternoon. It's a very nice information, and it was very important about this road safety, its rules and regulation. Even everybody it is known, but it should be frequently made aware for the importance to have its safety purpose. I think Honda Motors is at the top rank in vehicle manufacturing, and I think it is because of your quality as well as good service. It is a very nice initiative taken by Honda Motorcycle and Scooter India Private Limited under a CSR activity. On behalf of SB Patel College of Engineering, I am very much thankful to you, sir. Question is there, sir. की राज्यसभे आणि लोकसभेमध्ये काहीतरी एक नवीन विधेयक मंजूर झालेलं आहे ना? नवीन म्हणजे आपण पहिले थोडं PUC ला थोडं आपण हे केलं होतं, साइड बाय केलं होतं की PUC इट इज नॉट दॅट मच कंपल्सरी फॉर जुन्या व्हेकल साठी. जर आपण केलं की रिन्युअल नाही केलं तरी एवढं इम्पॉर्टन्स कोणी देत नव्हतं. पण आता जर आपल्याकडे हे क्रिएट झालंय की आपल्याकडे जर PUCचं सर्टिफिकेट नसेल तर आपल्या कुठलाही क्लेम जो आहे तो सेटल होणार नाही. म्हणून जर कुठल्याही प्रकारची दुर्घटना झाली आपल्या गाडी चालवताना तर आपला कुठलाही इन्शुरन्स क्लेम होणार नाही ऑफ दी व्हेकल, जर आपल्याकडे PUCचं सर्टिफिकेट नसेल तर. अच्छा. काहीतरी RTOचे 19 नवीन नियम आलेले आहेत. येस सर, भरपूर काही नवीन नियम आलेले आहेत ज्याच्यामध्ये फायनान्शियल पनिशमेंट जास्त प्रमाणात दिलेली गेलेली आहे. हो. एक 2 मिनिटात मी सर्वांना माहितीसाठी जरा एक सांगू का त्यांना? येस येस येस, व्हाय नॉट सर, गो अहेड. सर, या नियमाच्या अंतर्गत RTOचे जे नवीन 19 नियम आलेले आहेत, ज्याच्यामध्ये अल्पवयीन मुलाने जर अपघात केला तर त्याच्या पालकांना शिक्षा आहे 3 वर्षाची. विना तिकीट प्रवास केल्यास 500 रुपये दंड आहे. अधिकाऱ्याने सांगितलेले नियम पाळले नाहीत तर 2000 रुपये दंड आहे. विना परवाना वाहन चालवल्यास 5000 रुपये दंड आहे. वाहन चालवण्यास पात्र नसताना तो जर चालवला तर 10,000 रुपये दंड आहे. ओव्हर स्पीड वाहन चालवल्यास 1000 ते 3000 रुपये दंड आहे. धोकादायक पद्धतीने जर वाहन चालवले 5000 रुपये दंड आहे. दारू पिऊन जर गाडी चालवली म्हणजे 5000, ठीक आहे, 5000 रुपये दंड आहे. 5000 ते इन्क्रीज होते दर फाईन्सला. हो. सीट बेल्ट जर लावला नसेल तर 1000 रुपये दंड आहे. स्कूटर आणि बाईक वर 2 पेक्षा अधिक लोक असतील तर 2000 रुपये दंड आहे आणि 3 महिने परवाना रद्द होऊ शकतो. विना हेल्मेट 2000 रुपये दंड आहे आणि 3 महिने आपला परवाना रद्द होऊ शकतो.
रुग्णवाहिकेसारख्या वाहनांना रस्ता न दिल्यास 10,000 रुपये दंड भरावा लागणार आहे. विना इन्शुरन्स जर वाहन चालवला तर 2,000 रुपये दंड आहे. नाबालिग व्यक्तीने जर वाहन चालवले तर वाहनाच्या मालकाला दोषी मानून 3 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा आहे. आणि या व्यतिरिक्त वाहन परवाना सस्पेंड करण्याचे अधिकार वेगवेगळ्या कलमाच्या अंतर्गत दिले गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने साधारण एक 19 नवीन नियम लागू झालेले आहेत RTOचे आणि खूप मोठा एक दंड या माध्यमातून लागू केलेला आहे. त्यामुळं आता जी सरांनी इन्फॉर्मेशन सांगितली ती अतिशय महत्वाची आहे आणि मला वाटतं की सर्व जे पार्टिसिपंट आहे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं पालन करण्याची आवश्यकता आहे. सो दिस इज फ्रॉम माय साइड सर. थँक यू वन्स अगेन सर फ्रॉम SB Patil College of Engineering. Thank you, sir. Thank you very much for your support, for attending Okay, this sir. training, giving precious time for this training from your college. Yes sir, thank you. Over Thank to you. Preeti. Thank you, Ashwari sir. Thank you, Javarkar sir. This was really an informative and beautiful session. And after that, I request my colleague, Mr. Bongane, to please present the vote of thanks. Hello, am I audible? Yes, sir. Hello everyone, I am Rishikesh Bongane from 3rd year of the Mechanical Engineering. Good afternoon to all. I am here to present the vote of thanks for today's webinar on Road Safety Awareness Program by Honda Motorcycle and Scooters India Private Limited, organized by Department of Mechanical Engineering, SB Patil College of Engineering, Indapur. First, I would like to thank our eminent speaker for today's webinar, Dr. Good afternoon, Swapnil sir. Javarkar sir, who spared the time from busy schedule to greet the webinar with his extremely relevant address on road safety awareness. I would further extend my hearty thanks to our management, our beloved principal, Dr. P.D. Nemade sir, our vice principal, R.M. Patil sir, for encouraging us to organize such a beautiful program. Thank you, sir. I would like to thank our HOD, Dr. Shisagar sir, and Suryanshi sir for his extreme guidance and support. Thank you, sir. I would also like to thank our webinar coordinator, Professor Gaikwad sir, and all other faculties of the department, with my colleague anchor, Ms. Preeti Hada, and last but not the least, all participants for helping and making it a successful program. I once again thanks to all from my bottom of heart. With this, I declare today's webinar session is over. Thank you. गायकवाड सर, सर्टिफिकेटच्या बाबतीत जर काय सांगायचं असेल पार्टिसिपंटला सांगा. Yeah, there is one notice for a participant that please fill the feedback link which I have provided in the chat box and fill it. So you will get the certificate by tomorrow. So please fill without fail so that you can get the certificate smoothly. Fill all the necessary details. And if any query is there, I had given my contact and email ID in the chat box. You can directly contact to me. And once again, thank you very much. Thank you, Mr. Swapnil Javarkar sir, for a very wonderful session. So anything you want to suggest, you can say. Okay, then we will leave this session, and if anyone wants this feedback link, they can mail me or again they can contact me. Thank you.